प्रणाम. मी आता बनवते खोकला, गळा दुखणे आणि सर्दी यासाठी काढा बनवते. तर बघा, मी 1 ग्लास पाणी घेतलेला आहे. अगोदर पातेल्यामध्ये पाणी टाकून घेते, नंतर तुम्हाला सांगते काय काय लागणार आहे ते. तर काढ्या पण टाकण्यासाठी मी काढ्यासाठी घेतलेले आहे साहित्य: 4-5 तुळशीचे पत्ते, अद्रक, लवंग, मिरे, दालचिनी, चिमूटभर हळद, ओवा आणि काळं मीठ. आता आपण लवंग, मिरे, दालचिनी हे बारीक करून घेऊ. लवंग, मिरे, दालचिनी बारीक करून घेतलेले ते टाकून घेऊ अगोदर. नंतर अद्रक पण ठेचलेला आहे ते पण टाकून घेऊ. तुळशीचे पत्ते ते पण टाकून घेऊ आणि ह्या ओवा पण टाकून घेऊ. आणि आता हे 1 ग्लास पाणी आहे, तर आपल्याला 1च कप करायचं आहे. त्यासाठी यांना छान असं उकळू देऊ. नंतर मग आपण त्यात काळं मीठ आणि हळद टाकू. आपलं पाणी किती आटलेलं आहे बघा. त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे काळं मीठ आणि अर्धा चमचा हळद. थोडा वेळ आता परत आपण थोडं उकळू देणार आहे. बघा, झालेला आहे काढा तयार. आणि याच्यात थंड नाही होऊ द्यायचा, थोडा कोमटच प्यायचा, कारण की आपला गळा छान शेकला जातो आणि आपल्या गळ्यातील खवखव आणि दुखणं कमी होते. तुम्ही पण नक्की काढा बनवून प्या. तुमची पण सर्दी, खोकला आणि गळा दुखणे कमी होईल. हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा.